श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. गुरुस्पर्श चॅनलमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपल्या दत्त भक्तांचा, स्वामी भक्तांचा आवडता उत्सव म्हणजेच दत्त जयंती 26 डिसेंबरला परवा येत आहे. तर या दत्त जयंतीच्या दिवशी आपण दत्त जयंती कशी साजरी करावी, जे वर्किंगमध्ये आहेत किंवा ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी दत्त जयंती कशी साजरी करावी किंवा कोणत्या सेवा कराव्यात, तर याविषयीचा हा सविस्तर व्हिडिओ आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दत्त जयंतीविषयीची सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल. आणि आपल्या गुरुस्पर्श चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती पहिल्यांदा पाहायला मिळतील. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी पृथ्वीतलावरती दत्ततत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त असते. त्यामुळे या दिवशी दत्ताची जर तुम्ही मनोभावी उपासना केली तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळतो, आपल्याला जास्तीत जास्त त्याचं फळ मिळत असतं. त्यामुळं दत्त जयंतीच्या दिवशी कृपा करून सर्वांनी दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची सेवा उपासना करायला विसरू नका. आवर्जून वेळात वेळ काढून सेवा करा, उपासना करा, पूजा करा, मंदिरात जावा, मठात जावा, केंद्रात जावा. त्यामुळे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हा दत्त महाराजांचा 3रा अवतार आहे. त्यामुळं असं होणारच नाही की प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये दत्त मंदिर हे असतं. जरी स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र, मठ, मंदिर नसेल तर दत्त मंदिर हे नक्कीच असतं. त्यामुळं या दिवशी तुम्हाला मंदिरात जाऊन किंवा जर काही कारणास्तव तुम्हाला मंदिरात जाता नाही आलं तर घरी कशी सेवा करायची, काय करायचं असतं, तर हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून म्हणजे वर्किंग असो किंवा तुम्हाला वेळ असो, काही असो, तुम्हाला सकाळी लवकर उठूनच पूजा आपल्याला मांडायची आहे. जर तुम्हाला सेपरेट पूजा मांडायची असेल तर तुम्ही चौरंगावरती सेपरेट पूजा मांडू शकता. नसेल तर तुम्ही देवघरातही स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही तिची पूजा करू शकता. सर्वप्रथम दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक म्हणजे तुमच्याकडे कोणतीही मूर्ती असू दे किंवा फोटोवरती फक्त अभिषेक करता येत नाही, आणि जर फोटो असेल तर फोटोवरती फुलांनी पाणी शिंपडायचं आहे. तर तुम्हाला अभिषेक करता करता एकदा स्त्रीसूक्त, एकदा पुरुष सूक्त आणि एकदा पौमान सूक्त या स्तोत्राचं पठण करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ पडेल, जे पाणी असेल त्या घरातील सर्वांनी प्राशन करायचं आहे. ते पाणी सर्वांनी प्यायचं आहे. आता ज्यांच्याकडं जे नवीन सेवेकरी आहे, ज्यांना माहीत नाही हे स्तोत्र काय आहेत वगैरे, तर त्यांनी सरळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 5-10 मिनटं जप करून अभिषेक करायचा आहे. पाण्याचा मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर जे पाणी तामणत असेल ते पाणी घरातील सर्वांनी प्राशन करायचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल, सर्वप्रथम आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून त्याच्यावरती आसनावरती ठेवून त्याला वस्त्र हे करायचं, आपल्याला वस्त्र घालायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे. हिना अत्तर लावल्यानंतर आपल्याला वस्त्र घालायचं आहे. नंतर पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा म्हणजे अष्टगंध लावायचं आहे. अष्टगंध लावल्यानंतर धूप, दीप, फुलं व्हायची आहेत. पिवळी फुलं मिळाली तर अतिउत्तम. पिवळी फुलं व्हायची आहेत. धूप, दीपने पूर्ण आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा केल्यानंतर आपल्याला काहीतरी नैवेद्य ठेवायचं आहे. नैवेद्य काहीही ठेवू शकता. खडीसाखर असेल, दूध असेल, केळी असेल, दूधसाखर असेल, केळी असेल, फळे असेल, जे काय असेल ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला सकाळी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर किंवा दत्त महाराजांची असेल तरी चालेल, कोणत्याही मूर्तीची आपल्याला पंचोपचार पूजा करून व्यवस्थित मस्त असं डेकोरेशन करून तुमच्याकडे जसा वेळ असेल तसं तुम्ही करू शकता. आणि वर्किंगवाले तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. अशी पूजा करून आपल्याला करायची आहे. तर आपल्याला ही सर्व पूजा सकाळीच आपल्याला मांडायची आहे. जर सेपरेट मांडायची नसेल तर देवघरात तुम्ही मस्तपैकी पूजा तुम्ही करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाल्यानंतर आपल्याला 12:15 वाजता मेन म्हणजे स्वामी समर्थ केंद्रात, मठात, दत्त मंदिरात दत्त जयंती खूप छान प्रकारे सेलिब्रेशन करतात. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल, वेळ असेल, दिवसभर तुम्ही घरी असाल तर तुम्ही आवर्जून ही पूजेची सगळी मांडणी झाल्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये सामुदायिक सेवेमध्ये भाग घ्या. तिथं दत्त जयंती साजरी केली जाते. मठामध्ये केली जाते, दत्त मंदिरामध्ये केली जाते. तर तिथं तुम्हाला गुरुचरित्रातला 4थ्या अध्यायाचं पठण होईल, दत्तांची आरती होईल,
फुले वाहिले जातील. त्यामुळे हे जर तुम्हाला सर्व करायचं असेल तर तुम्ही वेळ असेल तर तुम्ही नक्की आवर्जून केंद्रात, मठात किंवा मंदिरात जाऊ शकता. आणि जर खरंच तुमच्याकडे वेळ नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, ज्यांना काही कारणास्तव मंदिरात जाणं शक्य नाही आहे तर त्यांनी घरच्या घरी 12:15 वाजता गुरुचरित्रातला जो 4था अध्याय आहे त्या 4था अध्यायाचं 12:15ला पठण करायला चालू करायचं आहे. 4थ्या अध्यायामध्ये अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिच्या पोटी जी 3 बालकांनी कसा जन्म घेतला, ब्रह्मा विष्णू महेश हे जे 3 बालकं आहेत ते तिच्या पोटी कसे जन्माला आले ह्या विषयीचा हा अध्याय आहे. आणि आपल्याला हा अध्याय पूर्ण वाचायचा नाही. त्रिमूर्तीचे बालके झाली इथपर्यंतच आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. 4था अध्याय 12:15ला चालू करायचा, 12:30पर्यंत आपला अध्याय होऊन जातो आणि बरोबर 12:39ला आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे. गणपती बाप्पांची पहिली करायची, स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची कोणतीही आरती करू शकता. ह्या 3 आरती करायला विसरू नका. नैवेद्य ठेवायला विसरू नका. फळे, खडीसाखर, दूध, केळी काही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला 12:39ला बरोबर दुपारी 12:39ला आरती करायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे, नंतर आरती करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही साधी भोळी दत्त जयंती अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या भोळ्या पद्धतीने तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता. घरच्या घरी ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरात जाऊन सर्व विधिवत करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेला तुमच्याकडे दुपारी वेळ असेल, संध्याकाळी वेळ असेल किंवा सकाळी वेळ असेल, ह्या दिवसभरात तुम्हाला कधीही वेळ मिळेल त्यावेळेला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि त्या सेवा करायला विसरायचं नाही आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की पृथ्वी तलावरती या दिवशी खूप जास्त प्रमाणात दत्ततत्वाचा हे असतो, म्हणजे खूप जास्त प्रमाणात दत्ततत्व अस्तित्वात असतं. त्यामुळे या दिवशी आपल्याला जी सेवा करेल त्याचं आपल्याला जास्त फळ मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पूर्ण पठण करायचं आहे. 21 अध्याय पूर्ण पठण करायचे आहेत. 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी जप म्हणजेच नामस्मरण करायचं आहे. तसं म्हणायला गेलं तर अखंड नामस्मरण दिवसभर आपल्याला करायचं आहे. नसेल वेळ तर तुम्ही 11 माळी जप तरी नक्की करा. त्यानंतर 11व्या तारक मंत्राचं पठण करायचं आहे. 11व्या तारक मंत्र पठण झालंच पाहिजे. आजच्या दिवशी तर सेवा करायला कंजूसपणा करायचा नाही. जितका वेळ मिळेल तितका वेळ आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. दत्तपावनी असेल, दत्तांची स्तुती असेल, जे काय असेल ते सर्व तुम्हाला आज पठण करायचं आहे. जितका वेळ मिळेल तितक्या वेळेत ह्यातली कोणतीही सेवा करायला मिळाली तरी चालेल. तसेच ज्यांच्याकडे वेळ नाही, जे वर्किंगला गेलेले आहेत पूजा करून, त्यांनी दिवसभर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं अखंड नामस्मरण करायचं आहे. त्यामुळं दिवसभर तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर येताना जाताना ट्रेनमध्ये असाल, ट्रेनमधून येताना तुम्हाला भरपूर वेळ मिळेल, बसमधून येताना वेळ मिळेल. दिवसभरात तुम्हाला दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ दोन्ही मंत्राचा आपल्याला दिवसभर जप करायचा, अखंड नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळं जरी तुम्हाला दुपारचा कार्यक्रम, दुपारची पूजाविधी करायला नाही जमली तरी तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. संध्याकाळी आल्यानंतर आपल्याला आवर्जून दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थ मंदिरात दर्शनाला नक्की जायचं आहे. जाताना खडीसाखर, नारळ, फुले आणि केळी हे सर्व प्रसाद म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी, दत्त महाराजांच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला नक्की आवर्जून करायच्या आहेत. तसेच जर घरी मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी या सर्व सेवा करू शकता. खडीसाखर, नारळ, केळी जे काय आहे ते महाराजांच्या समोर नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा खडीसाखर आणि नारळ मंदिरात अर्पण करा. अशा पद्धतीने आपल्याला साधी भोळी दत्त जयंती साजरी करायची आहे. जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. वेळात वेळ काढून आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर मग व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहिली की आपल्याला औदुंबर प्रदक्षिणा नक्की करायच्या आहेत. औदुंबर प्रदक्षिणाला म्हणजेच आपल्याला कमीत कमी 11 प्रदक्षिणा तरी औदुंबरला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला 11 प्रदक्षिणा तर नक्की करायच्याच आहेत, हे विसरू नका. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.